मंडळी, आज आहे रिव्हर सायकलथॉन 2025, जेथे 30,000पेक्षा अधिक सायकल स्वार देणार आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना. आम्ही निघालो. पोरांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्याला सांगितलं तू चल पुढं. तर साहेब इतक्या पुढे गेले की आम्हाला सापडेना. मग तळपायाची आग गेली मस्तकाला, कारण की सुनसान रोड होता आणि गाड्या जोरात चालल्या होत्या. सायकल स्वार होते, पण थोडी आईबाप म्हणून मनात भीती राहतेच. काय करायचे काही सुचेना. इकडे तिकडे पाहत होतो. रोडच्या कडेला एखादी सायकल दिसली तर वाटत होते आपला तर आहे का नाही बघा. लोकांना प्रश्न पडू लागला की हे असे का पाहतात. आम्हीही घाबरलो आणि चालत राहिलो. तिरक्या नजरेने बघत होतो आपला मुलगा तर आहे का नाही. तो त्याच्या मित्रासोबत गेला, त्यामुळे तो खूप जोशमध्ये होता. निघून गेला पुढे. मग स्थळावरच जाऊन त्याला भेटायचे ठरवले. कडाक्याची थंडी होती. गाडीचा स्पीड असल्यामुळे खूप थंडी वाजत होती. त्यामुळे आम्ही न थांबता एक स्पीड धरून पुढे जात राहिलो आणि पोचलो आम्ही स्थळावर. तेथे गर्दी पाहून असे वाटले की माघारी फिरावे, पण मुलगा पुढे गेले असल्यामुळे आमची शोध मोहीम चालू झाली. पाय उलटे चालल्यासारखे वाटत होते, पण आम्ही तसेच पुढे सरकत राहिलो. गर्दीतून वाट काढून कसेबसे आत पोचल्यावर कळले की जेवढी गर्दी बाहेर होती तेवढी गर्दी आत होती. त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येतो. मुलाला शोधू लागलो. दिसेना. हे बघा, हे दिसलं आमचं गाबडं. हे आहे जे पिवळ्या कलरची उडी घातली, आवाज देतोय तरी तसाच चाललाय पुढे. त्याला विचारलं तू तिकडे कशाला चाललाय, तर तो म्हणतो शर्ट घ्यायचा राहिलाय, शर्ट दिलेला नाही, त्यामुळे मी तिकडे चाललो आहे. त्याला जाऊ दिले तसेच पुढे आणि सांगितलं पुढं एक्झिटला येऊन थांब, मी तिथे वाट बघतो. मग तो गेला आणि मी तिकडे गेलो. काय झालेलं आहे मंडळी, मुलांमध्ये खूप एक्साइटमेंट असल्यामुळं ते कोणाचंही ऐकत नाही. मेन म्हणजे त्यांना त्यांचे मित्र भेटले होते, त्यांचे सहकारी भेटले होते, त्यामुळे ते त्यांच्यात गुंग झाले होते. परत तेच झालं. मी एक्झिटला जाऊन थांबलो तरीही माझा मुलगा माझ्याजवळ आला नाही. परत मी शोधत बसलो. अशा प्रकारे 5 वेळा हरवलं, 5 वेळा शोधून काढलं. आता तर असा प्रॉब्लेम झाला होता की त्याने शर्ट घातला होता तिथे जो सर्वांना दिलेला, त्यामुळं त्याच्यामध्ये शोधणे मुश्किलच झाले होते. आणि इथे जे जमलेले सर्व सायकलस्वार होते हे वेगवेगळ्या वयोगटातील होते. यंगपासून ते ओल्ड, म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातील सायकलस्वार होते. छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधत होती आणि दादांचे नियोजन एकच नंबर असते. त्यांनी असे पिंपरी चिंचवडमध्ये खूप कार्यक्रम केले आहेत, ज्यांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला असतो. महाराजांच्या मूर्ती स्थापनेच्या वेळी त्यांनी 3,000पेक्षा अधिक ढोल ताशा पथकांचं तिथे आयोजन केले होते. महाराजांच्या प्रतिमेचे भव्य आणि दिव्य रूप पाहून मन खूप भारावून गेले आणि तिथे जमलेले सायकलस्वार असे वातावरण झाले होते की त्या महाराजांच्या मूर्तीला मानवंदना देण्यासाठी त्यांचे मावळे जमले आहेत. मग आमच्या साहेबांसोबत थोडंसं फोटोशूट केला. म्हणलं हा काय परत भेटणार नाही, म्हणलं चला त्याच्यासोबत आणि त्याच्या मित्रांसोबत फोटोशूट करून घेतला. ड्रोनचे दृश्य पाहून असे वाटले की मावळे एखाद्या युद्धासाठी रणांगणात महाराजांच्या आदेशावर पळत आहेत. सायकलथॉनचे 3 टप्पे होते. एक होता 25, दुसरा होता 15 आणि तिसरा होता 5चा, ज्याच्यामध्ये प्रथम संधी देण्यात आली ती 25 किलोमीटरवाल्यांना. त्यांना ध्वज दाखवून पुढे त्यांची सायकलथॉन स्पर्धा चालू केली आणि त्याच्यानंतर 15 किलोमीटरवालेची चालू केली आणि त्याच्यानंतर 5 किलोमीटरवाल्यांनी.
मीटरवाल्यांची ही आतल्या आत राऊंड असल्यामुळे त्यांना बाहेर जाण्याची गरज नव्हती आणि त्याच्यामध्ये लहान मुलांचा समावेश होता. रिव्हर सायक्लथॉन 2025 ही पूर्ण नियोजनबद्ध झाली आणि तेथील कार्यकर्ते आणि पोलीस बंदोबस्त यांनी चोख ड्युटी बजावली. मग काय, आता मुलगा पुढे गेल्यामुळे मला पण खूप वेळ मिळाला, त्यामुळे मी पण सरसावलो यांच्या मदतीसाठी. एक कार्यकर्ता म्हणून मी पण हातभार लावला आणि थोडीफार सेवा माझ्याकडून मी केली. सायक्लथॉनच्या मार्गावर जागोजागी कार्यकर्ते थांबले होते आणि त्यांनी त्यांचे नियोजन व्यवस्थित प्रकारे पार पाडले. त्यांनी मुलांसाठी पाण्याची सोय केली होती आणि ते सर्वांना मार्ग दाखवत होता की कोणत्या मार्गे तुम्हाला जायचं आहे. पोलिसांनी पण त्यांची ड्युटी चोख बजावली, त्यामुळे त्यांचेही आभार, कार्यकर्त्यांचे आभार, दादांचे आभार. दादांनी हे खूप छान आयोजन केले होते, ज्यांच्यामुळे मुलांमध्ये आनंद आणि उत्साह भरभरून दिसत होता. एक्झिटला स्पर्धा संपल्यानंतर मुलांना एक मेडल देण्यात आले, बॅग देण्यात आली आणि एक कोल्ड्रिंक, नाश्ता वगैरे देण्यात आले. अशा प्रकारे सायक्लथॉनचे जे आयोजन झाले खूप छान पद्धतीने झाले. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला? परत भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.